एका गर्भवती महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्यावर पुण्यातल्या प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळाल्या। तनिषा सुशांत भिसे यांच्या मृत्यूसाठी मंगेशकर रुग्णालयाला जबाबदार ठरवण्यात येते। या आरोपांनंतर रुग्णालय प्रशासनाने नेमलेल्या समितीचा अहवाल हा समोर आलाय। चौकशी समितीने 4 मुद्द्यांवर भर देताना रुग्णांच्या चुकांवर बोट ठेवत तपासण्यांसाठी येतच नसल्याचा दावा केलाय। दरम्यान रुग्णालयाने नेमलेल्या चौकशी समितीने कोणत्या 4 मुद्द्यांवर भर दिलाय आपण ते पाहूया। महिला रुग्णासाठी 7 महिन्यांच्या जुळ्या मुलांची प्रसूती ही धोकादायक आहे। जुळी मुलं असूनही महिला एकदाही तपासणीसाठी आली नाही। तर ॲडव्हान्स मागितल्याच्या रागातनं रुग्णाच्या नातेवाईकांनी तक्रार केली। चौथा मुद्दा जमेल तेवढे पैसे भरून ॲडमिट व्हा हा सल्ला पाळला नाही। हे 4 मुद्दे ज्याच्यावर रुग्णालयाच्या अहवालामध्ये माहिती देण्यात आली आहे। दरम्यान मयत तनिषा भिसेंच्या कुटुंबियांनी मंगेशकर हॉस्पिटलच्या अहवालावर आक्षेप घेताना अहवाल खोटा आहे असा दावा केलाय। आम्ही रुग्णालयात तातडीने 3 लाख भरण्यास तयार होतो, मात्र रुग्णालयाने 10 लाख भरत नाही तोवर उपचार न करण्याची भूमिका घेतलेली असा आरोप भिसे कुटुंबियांनी केला। चेक केला पेशंटला। पेशंट बसायचाच होता चेअरमध्ये, फक्त आमच्या वहिनी बसणारच होत्या तेवढ्यात त्यांनी येऊन सांगितलं की आपल्याला क्रिटिकल सिच्युएशन आहे अशी, बीपी पण हायर साईडला आहे, ब्लिडिंग होतंय, पोटात दुखतंय, तर आपल्याला इमर्जन्सी सीझर करायला लागणार आहे आणि आपल्याला बेबींना प्रीमॅच्युअर 7 मंथची डिलिव्हरी आपल्याला एनआयसीयू मध्ये ठेवायला लागणार आहे। एनआयसीयूचा खर्च असा 20 लाख रुपये आहे, तुम्हाला 20 लाख रुपये भरायला लागतील। एका बेबीचे 10 लाख रुपये आणि दुसऱ्या बेबीचे 10 लाख रुपये असे तुम्हाला आता 20 लाख रुपये भरायला लागतील। आम्ही त्यांना रिक्वेस्ट केल्यानंतर ते बोलले की आम्हाला तुम्ही 10 लाख रुपये आता भरा, जर तुमच्याच्याने होत नसेल पैसे भरणं तर ससून हॉस्पिटल आहे, ससून हॉस्पिटलला जाऊन तुम्ही ऍडमिट करू शकता, तिथेही उपचार चांगले होतात। त्यांनी आम्हाला जे सांगितलं 20 लाख रुपये खर्च येईल आणि त्यातील आता 10 लाख रुपये हे डिपॉझिट आता भरावंच लागेल, त्याशिवाय आम्ही त्यांची ट्रीटमेंट चालू करू शकत नाही, त्यांना ऍडमिशन करून घेऊ शकत नाही आणि त्याची प्रोसेस ऍटलीस्ट त्यांनी फॉर्म पण भरून घेतला नाही, पेशंटला त्यांनी जवळून काही बघितलं पण नाही। त्यांना ऍक्च्युली असं एवढं त्यांनी हे केलं की अक्षरशः त्या पेशंटला खूप असं फील होत होतं, एवढं पेन होत होतं, त्यांना एवढं ब्लिडिंग होत होतं, त्या अक्षरशः त्या लॉबी म्हणून रडत गेला त्यांना आणि त्यांना कोणी पकडायला पण त्या स्टाफ कोणीच नव्हता तिथं, कोणी नर्स पण सिस्टर नव्हती, कोणी ब्रदर नव्हते, स्वतः आम्ही त्या स्ट्रेचरवरून ओढून घेत चाललो होतो। इव्हन त्यावेळेस आम्ही सुशांत भाऊंनी तिथल्या डॉक्टरना फोन केला, रिक्वेस्ट केली की काही करून आम्हाला तुम्ही प्लीज ट्रीटमेंट चालू करा, आमच्याकडे आहे ही रक्कम तुम्ही आता भरून घ्या। किती रक्कम देत होता तुम्ही? आम्ही तिथे जवळपास 3 लाख रुपये आम्ही तिथे बिलिंग काउंटरला घेऊन बसलो होतो, त्यांनी ती 3 लाख रुपये अमाऊंट घेतली नाही। त्यांनी इव्हन आम्हाला कोणती हेल्प केली नाही, ते म्हणे 10 लाख भरल्याशिवाय आम्ही काही करू शकत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।